शिरपूर येथील नायब तहसीलदार यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी करत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। बनावट स्टॅम्प व खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी संदीप जमादार यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। मात्र अनेक दिवस उलटूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही। यामुळे व्यथित होऊन संदीप जमादार यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला। प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला होता। तरी देखील संबंधितांवर कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले। आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला। घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतले। वेळीच कारवाई झाल्याने मोठा अनर्थ टळला। खोट्या प्रतिज्ञापत्राद्वारे शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप गंभीर आहे। या प्रकरणात नायब तहसीलदार व संबंधित व्यक्तींवर कारवाईची मागणी होत आहे। प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। न्याय मिळत नसल्याची भावना आंदोलनकर्त्यांमध्ये दिसून येत आहे। कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती आहे। संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर घडलेली घटना गंभीर मानली जात आहे। वेळीच पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे संभाव्य दुर्घटना टळली आहे। कलेक्टरला लेटर दिला, खोटा स्टॅम्प डायरेक्ट गुन्हा दाखल झाला माझ्यावरती। प्रतिज्ञापत्रावर सही शिक्का डुप्लिकेट बॅट मध्ये स्टॅम्प बनवलेला आहे, त्याचे पुरावे दिले मी, तरी आजपर्यंत गुन्हा दाखल होत नाही। माझ्यावर खोटा अंजाम लावला, रजिस्टर खरेदी झाल्यावर मालपूर येथे लोकनेते अण्णासाहेब मोहनशेठ बागुल ग्रामीण विकास प्रतिष्ठानतर्फे मान्यवरांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। दोंडाईचा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष निरीक्षक दिनेश सोनवणे यांचा उत्कृष्ट सेवेसाठी गौरव करण्यात आला। खानदेश भूषण पुरस्काराने अमेरिकेत कार्यरत अविनाश छगनराव तेले यांचा सन्मान करण्यात आला। मालपूर भूषण म्हणून भाऊराव हरिश्चंद्र सावंत यांनाही मानाचा पुरस्कार देण्यात आला। या तीनही सन्मान मूर्तींच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष शोभा आली। पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी नागरिकांनी निर्भयपणे पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले। अमेरिकेहून आलेले अण्णासाहेब तेले यांनी आपल्या संघर्षाची प्रेरणादायी कथा सांगितली। कष्ट, मेहनत आणि जिद्द यामुळेच यश मिळते असा संदेश त्यांनी दिला। सौ सरोज सावंत यांनी सन्मान देणाऱ्यांचे महत्त्व आपल्या मनोगतातून अधोरेखित केले। संस्थेचे अध्यक्ष राजेश बागुल यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक झाले। प्रमुख पाहुणे म्हणून सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक राकेश खांडेलवाल उपस्थित होते। कार्यक्रमाला नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली। सामाजिक कार्याला चालना देणारा हा उपक्रम ठरला। ग्रामविकासासाठी अशा प्रेरणादायी कार्यक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त झाले। मान्यवरांच्या अनुभवातून तरुणांना दिशा मिळाली। कार्यक्रमात शिस्तबद्ध नियोजनाचे दर्शन घडले। सर्व उपस्थितांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले। भविष्यातही असे गौरव सोहळे व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त झाली। मालपूरचा हा सन्मान सोहळा प्रेरणादायी ठरला। बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मालपूरमध्ये स्पेशल आहेत। इतकं सुजलाम सुफलाम असलेलं गाव, इतकं लोकांचं एकमेकाशी कोऑर्डिनेशन आणि ह्या मातृभूमीत जन्मलेले काही दादांसारखे लोक ज्यांनी आटकेपार खरोखर झेंडे लावलेले आहेत। असं मालपूर हे वैशिष्ट्यपूर्ण गाव आणि त्या गावाच्या ग्रामस्थांकडनं मला एक सत्कार व्हावा हे मी माझ्या पूर्ण नोकरीच्या आयुष्यातलं एक स्पेशल रिकग्नेशन विचारतो। त्यानिमित्ताने मी आपले आणि आपले सर्वांचे खरोखर मनापासून आभार मानतो। आजचे जे सन्मानार्थी आहेत सगळे ते सर्व खरोखर कार्यतत्पर, ज्ञानी, संस्कारी आणि समाजाप्रती प्रेम असलेली मंडळींना राजेशजींनी निवडून बक्षीस दिलं आहे आणि त्यांना काही मंडळींना माझ्या हस्ते सन्मानित केलं तर मला स्वतःलाच सन्मानित झाल्यासारखं वाटतंय। त्यांना एक करून त्या मानाने मी फार छोटा माणूस आहे आणि माझ्या हातात दिलं गेलं याचा मला खरोखर आनंद आहे। मी आपला जास्त वेळ घेणार नाही, पण सरांनी एक सांगितलं की बा शिक्षणाचा समाजासाठी उपयोग करावा आणि संस्कार आणि शिक्षण यांची सांगड असावी असं जे सांगितलं त्याच्यावरून मी नेहमी मला एक सवय की मी बोलताना एखादी गोष्ट सांगतो।